आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उद्या व्हर्च्युअल G20 शिखर परिषद. भारत लवकरच जगातला तिसरा सर्वात मोठा माध्यम आणि मनोरंजन उद्योग बनेल, असा माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांचा विश्वास. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांपुढे उद्यापासून 3 डिसेंबरपर्यंत नियमित सुनावणी. आदिवासींना लाभ देतानाच त्यांना सशक्त करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं राज्यपाल रमेश बैस यांचं प्रतिपादन. आणि विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत आज महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यात 36 ठिकाणी आरोग्य शिबिरांचं आयोजन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उद्या व्हर्च्युअल G20 शिखर परिषद होणार आहे. 2.5 महिन्यांच्या कालावधीत प्रधानमंत्री दुसऱ्यांदा G20 नेत्यांच्या परिषदेचं यजमानपद भूषवणार असल्याचं G20चे शेर्पा अमिताभ कांत यांनी आज शिखर परिषदेत माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत सांगितलं. यातून भारताची ताकद आणि जागतिक स्तरावर मोदी यांचं नेतृत्व दिसून येत आहे, असं ते म्हणाले. या आभासी शिखर परिषदेत नवी दिल्लीत सप्टेंबरमध्ये झालेल्या शिखर परिषदेचं महत्त्व, निवडक निकाल आणि कृतिबिंदू तसंच तेव्हापासूनच्या घडामोडींचा आढावा घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. उद्या होणाऱ्या आभासी शिखर परिषदेत G20मधील बहुसंख्य नेते उपस्थित राहतील, अशी अपेक्षा परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. भारताकडे 30 नोव्हेंबरपर्यंत G20चे अध्यक्षपद आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामधील 14वा परराष्ट्रीय मंत्रिस्तरीय संवादाचा आज नवी दिल्लीत समारोप झाला. या संवादानंतर भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वॉंग यांच्यात उभय देशांमधील द्विपक्षीय संबंध, प्रादेशिक मुद्द्यांसह विविध विषयांवर विस्तृत चर्चा झाली. दोन्ही देशांच्या नेत्यांनी चर्चेनंतर नवी दिल्लीत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या चर्चेत उभय देशांनी त्रिपक्षीय, चतुर्भुज आणि बहुपक्षीय स्वरूपांमध्ये सहकार्य करण्यावर चर्चा केली. देशातल्या प्रसारमाध्यमांची आणि मनोरंजन क्षेत्राची अर्थव्यवस्था अभूतपूर्व असून देशाची चित्रपट आणि माध्यम सामग्रीमधील प्रतिभा परिणाम पाहता भारत लवकरच जगातला तिसरा सर्वात मोठा प्रसारमाध्यम आणि मनोरंजन उद्योग बनेल, असा विश्वास केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी व्यक्त केला. गोव्यात आज 54व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात VFX म्हणजेच व्हिज्युअल इफेक्ट्स, दृश्यात्मक प्रभाव टाकणारं तंत्रज्ञान आणि टेक पॅव्हेलियनचं उद्घाटन ठाकूर यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या सोहळ्यात 75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो या तरुण कलाकारांसाठीच्या विशेष उपक्रमाचं उद्घाटनही ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं. या उपक्रमाच्या माध्यमातून तरुणाईला प्रसार आणि मनोरंजन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होईल, अशी आशा ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केली. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्यापासून सुट्टीचे दिवस वगळता 3 डिसेंबरपर्यंत दररोज सुनावणी घेणार आहेत. या प्रकरणी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलट तपासणी झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वकील महेश जेठमलानी यांनी त्यांना काही प्रश्न विचारले. या सुनावणीतल्या जबाबाच्या इंग्रजीतल्या नोंदीवर सुनावणीदरम्यान काही वाद झाले. जेठमलानी यांनी विचारलेले काही प्रश्न वेळकाढूपणा करणारे होते, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी या सुनावणीनंतर केला. सुनील प्रभू यांची उलट तपासणी उद्याही सुरू राहणार आहे. राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन केलं असल्याची तक्रार भाजपनं निवडणूक आयोगाकडे केली आहे. वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या काही जाहिरातींचा मुद्दा उपस्थित करत या जाहिराती खोट्या आणि खोडसाळ असल्याचं भाजपच्या शिष्टमंडळानं आज आयोगापुढे सांगितलं. या प्रकरणी निवडणूक आयोगानं काँग्रेसविरोधात कारवाई करत गुन्हा नोंदवण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी केल्याचं रविशंकर यांनी माध्यमांना सांगितलं. मांडवीय यांनीही काँग्रेसवर टीका करत निवडणूक आयोगानं त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. महाराष्ट्रात विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत आज राज्यपाल रमेश बैस यांनी नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्याच्या दुर्गम आदिवासी भागातील कुशेगाव आणि मोडाळे गावांना भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्याविषयी संवाद साधला. आदिवासींना लाभ देतानाच त्यांना सशक्त करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे, असं राज्यपालांनी यावेळी सांगितलं.
यात्रेच्या निमित्ताने राज्यपाल रमेश बैस यांनी शासकीय योजनांच्या महाशिबिराचं उद्घाटन केलं. येत्या 5 वर्षात नाशिक जिल्हा कुपोषणमुक्त करावा असं आवाहनही राज्यपालांनी केलं. नॅनो युरिया ड्रोनद्वारे फवारणी करणाऱ्या संयंत्राची माहिती घेऊन त्यांनी प्रात्यक्षिकाची पाहणी केली. यावेळी कृषी, आरोग्य, एकात्मिक बालविकास योजनांच्या लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात लाभाचं प्रमाणपत्र देण्यात आलं. तसंच चीनमध्ये झालेल्या जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक मिळवणारी रिंकी पावरा आणि युवा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या किसन तडवीचा सत्कार राज्यपालांच्या हस्ते करण्यात आला. विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत आज राज्यातल्या 5 जिल्ह्यात 36 ठिकाणी आरोग्य शिबिरांचं आयोजन केलं होतं. या आरोग्य शिबिरांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. नाशिक, नंदुरबार, पालघर, नांदेड आणि गडचिरोली जिल्ह्यात सध्या ही यात्रा सुरू आहे. नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यात जलधारा आणि नांदगाव तांडा इथं गावकऱ्यांना विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी झालेल्या आरोग्य शिबिरात 153 नागरिकांना आरोग्य सेवांचा लाभ देण्यात आला. 151 नागरिकांची सिकलसेल तपासणी केली तर 22 जणांची उच्च रक्तदाब, 11 जणांची मधुमेह आणि 13 गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. यावेळी 150 ग्रामस्थांची आयुष्यमान कार्ड नोंदणी करण्यात आली तर 80 ग्रामस्थांना आयुष्यमान कार्डचे वाटप करण्यात आलं. विकसित भारत संकल्प यात्रा गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात वाघळा इथे पोहोचली आहे. त्यावेळी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी प्रणाली बनकर यांनी सांगितलं, माझी वेळेची बचत होऊन राहिली, कारण आधी चुलीवर स्वयंपाक करत होती, तर उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ मिळाल्यामुळे मी आज गॅसवर स्वयंपाक करत आहे. त्याच्यामुळे जास्त वेळ न लागता कमी वेळामध्ये मी स्वयंपाक करत आहे आणि आपले ICRPचं काम व्यवस्थितपणे पार पाडत आहे. विकसित भारत संकल्प यात्रा इतर जिल्ह्यांमध्येही राबवण्यात येणार आहे. हिंगोली जिल्ह्यात यात्रेच्या नियोजनाच्या दृष्टीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. राज्यात 32 लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यामुळे आता 24 डिसेंबरपर्यंत मराठ्यांना मुख्यमंत्र्यांनी आरक्षण द्यायलाच हवं अशी आग्रही मागणी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. ते आज ठाण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते. त्याआधी ठाण्यात गडकरी रंगायतन इथं त्यांनी सभा घेतली. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी वेगळं अधिवेशन घेण्यापेक्षा 7 ते 22 डिसेंबर या काळात विधानसभेचं अधिवेशन आहे. सरकारनं आरक्षणाबाबतचा पहिला अहवाल स्वीकारला आहेच. आता मराठा कुणबी नोंदी दुसरा अहवाल स्वीकारून 22 ते 24 डिसेंबर दरम्यान आरक्षण द्यावं, अन्यथा 25 डिसेंबरपासून आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. ते आंदोलन सरकारला झेपणारं नसेल, आता माघार घेणार नाही असा इशारा जरांगे पाटील यांनी यावेळी दिला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 26 नोव्हेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. नागरिकांना आपल्या विविध कल्पना आणि सूचना MyGov ओपन फोरम किंवा नमो या भ्रमणध्वनी ॲपद्वारे अथवा 1800-117800 या निःशुल्क क्रमांकावरही पाठवता येणार आहेत. भारतीय नौदलानं DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या सहकार्यानं आज विशाखापट्टणम इथं सिंकिंग 42B हेलिकॉप्टरमधून स्वदेशी बनावटीच्या पहिल्या नौदल जहाजविरोधी क्षेपणास्त्राच्या मार्गदर्शित उड्डाण चाचण्या घेतल्या. देशात विशिष्ट क्षेपणास्त्र प्रणाली निर्माण करून आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेनं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या 107 हुतात्म्यांना आज आदरांजली वाहण्यात आली. मुंबईत हुतात्मा चौक इथं हुतात्मा स्मारकाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उद्या व्हर्च्युअल G20 शिखर परिषद. भारत लवकरच जगातला 3रा सर्वात मोठा माध्यम आणि मनोरंजन उद्योग बनेल असा माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांचा विश्वास. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांपुढे उद्यापासून 3 डिसेंबरपर्यंत नियमित सुनावणी. आदिवासींना लाभ देतानाच त्यांना सशक्त करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं राज्यपाल रमेश बैस यांचं प्रतिपादन. आणि विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत आज महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यात 36 ठिकाणी आरोग्य शिबिरांचं आयोजन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.